उपवासासाठी साबुदाणा खिचडी बनवताय तर अशी बनवा, जी झटपट होईल, चिपचिपी न होता छान सुटसुटीत आणि टेस्टी पण होईल। खिचडी बनवण्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घाला। त्यावर एक पातळ स्लाइसमध्ये कापलेला बटाटा घाला। बटाटा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या। त्यानंतर यात जिरं घाला, हिरवी मिरची घाला, कढीपत्त्याची पानं घाला। त्यानंतर भिजवलेले साबुदाणे घाला। साबुदाणे कसे भिजवायचे हे मी आपल्या चॅनलवरील बऱ्याचशा उपवासाच्या रेसिपींमध्ये सविस्तर सांगितलं आहे, त्यासाठी तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल। त्यानंतर 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घाला। चवीनुसार मीठ घालायचं, चमचाभर साखर पण घाला, वरून थोडी कोथिंबीर घाला। सगळं साहित्य एकदा मिक्स करून घ्या। झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या। अशा प्रकारे साबुदाणे पाणीदार होईपर्यंत खिचडी शिजवून घ्या। तयार आहे आपली झटपट उपवासाची सुटसुटीत साबुदाणा खिचडी। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा।